नवी मुंबई के एपीएमसी क्षेत्र में ट्रैफिक पुलिस द्वारा विशेष प्रबोधन यानी जागरूकता अभियान चलाया जा रहा है। इस दौरान ट्रैफिक पुलिसकर्मी सड़कों पर खड़े होकर हाथों में संदेश लिखे बोर्ड लेकर वाहन चालकों को ट्रैफिक नियमों का पालन करने के लिए जागरूक कर रहे हैं। हेलमेट, सीट बेल्ट और सिग्नल का पालन करने के महत्व को लोगों को समझाया जा रहा है। यह अभियान पूरे नवी मुंबई में ट्रैफिक डीसीपी के आदेश पर चलाया जा रहा है। एपीएमसी ट्रैफिक पुलिस अधिकारी शिवाजी भांडवलकर ने बताया कि इस पहल का मुख्य उद्देश्य सड़क हादसों को कम करना और नागरिकों में जागरूकता बढ़ाना है। साथ ही यह अभियान साल के 365 दिन लगातार चलाया जाता है। सर काय सांगाल सकाळच्या वेळी हे रस्त्यावरती तुम्ही जे अभियान सुरू केलेलं आहे, काय अभियान आहे और कशासाठी अभियान आहे? आमचे मान्य वरिष्ठ डीसीपी साहेब यांचे आदेश आहेत की अपघात कमी व्हावेत, नागरिकांमध्ये ट्रॅफिकचे नियमाचे प्रबोधन करण्यात यावे, त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाने आम्ही रोज सकाळी सिग्नलवरती बॅनर दाखवून नागरिकांचे प्रबोधन करतो। त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालू नका, हेल्मेट वापरा, जेणेकरून तुमची स्वतःची सुरक्षा राहील आणि तुमच्या कुटुंबीय पण चांगले राहील, याप्रमाणे आम्ही त्यांना नियमित प्रबोधन करत असतो। तसेच जे ट्रक चालक आहेत, रिक्षा चालक आहे, यांचं पण आम्ही प्रबोधन करतो मीटिंग घेऊन की बाबा तुम्ही त्या वाहतुकीच्या नियमाचे पालन करा। लोकांना काय आवडतं? काय बोलले? लोकांना जे वाहन चालकांना काय आवडतं? वाहन चालकाला आव्हान आहे की दारू पिऊन वाहन चालू नका, आपली सुरक्षा धोक्यात येते। तसेच समोरच्याला पण अपघात झाल्यानंतर त्यांच्या पण कुटुंबियाला मोठा तोटा होतो। आपण पण सगळं वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे, जेणेकरून आपण पण सुरक्षित राहाल आणि समोरचे लोक पण सुरक्षित राहतील। किती दिवस तरी अभियान चालणार कसं आहे? हे अभियान आम्ही रोज 365 दिवस घेतो, रस्त्यावरती बॅनर दाखवून मीटिंग घेऊन। ते एपीएमसी परिसरात फक्त हे ट्रॅफिक सिग्नलवर घेतो का सगळीकडे तुम्ही घेतो? नाही, सर्व नवी मुंबई शहरामध्ये रोज नियमितपणे घेतलं जाते। तुमचं नाव? माझं नाव पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर।